हे सर्व पाहिल्यानंतर आता एका नवीन मंडळीमध्येच एका अजून महत्वाच्या विषयाचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याविषयी पौल करिंथ येथील मंडळीला लिहित आहे. आपण ते पाहणार आहोत. मी विनंती करेन 17वं वचन कोणीतरी वाचा. 1 करिंथ 11:17. प्रभू भोजनाची भ्रष्टीकरण. आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. आमेन. ह्याच अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? 11व्या अध्यायाचं दुसरं वचन वाचा. तुम्ही सर्व गोष्टी माझ्या करिता आणि मी तुम्हाला सांगून ठेवलेली विधी जसेच्या तसे दृढ धरून पाळता, ह्याबद्दल मी तुमची वाहवा करीतो. कोण वाहवा करत आहे? पौल. दुसऱ्याच वचनामध्ये काय सांगत आहे? की मी तुम्हाला सांगितलेले विधी जसेच्या तसे पाळता, याबद्दल मी तुमची वाहवा करतो. पण आता 17व्या वचनामध्ये एका विशिष्ट गोष्टीबद्दल तो म्हणत आहे, मी तुम्हाला दोष लावतो, मी तुमची वाहवा करत नाही. ती गोष्ट कोणती आहे? तो म्हणत आहे, जशी आज्ञा दिली तरीही जेव्हा तुम्ही एकत्र जमता, है ना, मंडळी म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा काय असलं पाहिजे? करिंथकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 10वं वचन वाचा. 1 करिंथ 1:10. बंधुजनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हास विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नये. तुम्ही एक चित्ताने व एक मताने जोडलेले व्हावे. आमेन. तुम्ही कसे? एक चित्ताने आणि एक मताने जोडलेले व्हावे. पण इथे काहीतरी पौलाला वेगळी गोष्ट दिसून येत आहे, है ना. त्याबद्दल तो त्यांना लिहित आहे, अशी आज्ञा दिली तरीही आमच्यामध्ये फुटीच्या किंवा वादाचा रीत नाही. अशी आज्ञा दिली तरीही काय म्हणत आहे पौल? तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. बंधुजनांचं एकत्र येणं कशाचं कारण ठरलं पाहिजे? वस्तुतः कशाचं कारण ठरलं पाहिजे? जेव्हा ख्रिस्ती बंधुजन एकत्र येतात तेव्हा काय झालं पाहिजे? देवाचे गौरव केलं पाहिजे. आमेन. देवाचं गौरव झालं पाहिजे, स्तुती आराधना झाली पाहिजे, वर्शिप झाली पाहिजे आणि तुम्ही सर्व आशीर्वादित झाला पाहिजे, देवामध्ये वृद्धिंगत झाला पाहिजे. पण त्या उलट काय होत आहे? तुमचे बरे न होता वाईटच होत आहे. म्हणून तो म्हणत आहे की मी तुमची वाहवा करत नाही. आणि त्याचं कारण पुढच्या वचनात दिलंय. काय लिहिलंय वाचा. 18वं वचन. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुम्हात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानतो. आमेन. है ना. पौल काय म्हणत आहे? पहिलं कारण देत आहे की मंडळी म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमच्यामध्ये फुटी आहेत असं मी ऐकतो, आणि ते मी काही अंशी खरं देखील मानतो. कुणाकडून ऐकलंय पौलाने की ह्या मंडळीमध्ये फुटी आहेत? आपण त्याचा अभ्यास केलाय म्हणून. बायबल क्विज. कुणाकडून बरं ऐकलं पौलाने की ह्या मंडळीमध्ये फुटी आहेत? क्लोबांच्या लोकांकडून. आमेन. थँक्यू. क्लोवेच्या लोकांनी येऊन पौलाला ही बातमी, ही खबर दिलेली आहे. आता विद्यावहिनी उत्तर देणार नाहीत. करिंथ येथील मंडळीमध्ये कशावरून फुटी, पक्षभेद, मतभेद आहेत? आपण त्याचा अभ्यास केलाय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायामध्ये. कशावरून फुटी आहेत? कोण सांगणार? कुणाला आठवतंय? कोण म्हणतो मी अपुल्लाचा, कोण पौलाचा, ह्या गोष्टीवरून. पौल श्रेष्ठ की अपुल्लोस श्रेष्ठ? मी पौलाचं ऐकणार, मी अपुल्लोसाचं ऐकणार, मी केफाचं ऐकणार. अगदी पायावरच फुटी आहेत, है ना. पाया काय आहे? पौल काय म्हणतो? अपुल्लोस किंवा मी तुमच्यासाठी वधस्तंभावर गेलो का? मी तुमच्या पापाची खंडणी भरली आहे का? तुमचा पायाच चुकीचा आहे, है ना. आपण ते वचन वाचूया. करिंथकरास पहिले पत्र याचा 2रा अध्याय 3रं वचन वाचा. आणि मी तुमच्या जवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो.
तिसरा अध्याय आणि तिसरं वचन, तिसरं आणि चौथं. तिसरा अध्याय 3 आणि 4. कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही? कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? आमेन. ज्या अर्थी तुमच्यामध्ये पक्षभेद आहे, कलह आहे, अजून तुम्ही दैहिकच आहात की नाही? अजून तुम्ही आत्म्यामध्ये परिपूर्ण होत नाही आहात. कारण अजून तुम्ही मानवाप्रमाणे कोण मोठा? पौलाचा मोठा की अपुल्लोसाचा? मी पौलाचा अनुकारी आहे, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा, असे तुमच्यामध्ये पक्षभेद आहे. त्या पहिलं ते कारण देत पौल म्हणत आहे की जेव्हा तुम्ही एकत्र भेटता, मी तुमची वाहवा यासाठी करत नाही, जेव्हा तुम्ही एकत्र जमता. कारण प्रथम हे की मंडळी जेव्हा जमते तेव्हा मंडळीमध्ये फुटी असतात. हे मी ऐकलेलं आहे आणि काही अंशी मी खरंही मानतो. का बरं पौल खरं म्हणत आहे की जे ऐकलंय ते खरं आहे? ज्यांनी ती खबर आणली त्याच्यावर पौलाचा पूर्ण विश्वास आहे, म्हणून पौल खरं मानत आहे का? का बरं पौल खरं मानत आहे? त्याचं कारण आपण आत्ताच वाचलं. कारण त्याचं प्रमाण त्याच्या डोळ्यांना दिसत आहे. ज्या अर्थी त्यांच्यामध्ये फुटी आहेत, कलह आहेत, ते दैहिक आहेत. जर ते खरोखर आत्मिक असते, जर पवित्र आत्म्याची फळे त्यांच्यामध्ये दिसून आली नसती, तर ते देहाप्रमाणे चालणारे नसते. प्रियांनो, समजून घेऊया. एखादा मनुष्य पवित्र आत्म्याने चालत आहे की देहाने चालत आहे, हे आपण कशाने ओळखतो? कशाने ओळखतो? वर्तनाने. वर्तनाने. येस, त्याच्या वर्तनातून दिसणाऱ्या फळांनी. कुणाची फळे आपल्या वर्तनातून दिसली पाहिजे? कुणाच्या प्रेरणेने आपण चाललं पाहिजे? येशू ख्रिस्ताच्या. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालाल तर तुम्ही कशाची वासना पूर्ण करणार नाही? आपण देहाची. येस, देहाची वासना पूर्ण करणार नाही. आणि देहाची कर्मे तर उघड आहेत. त्याच्यामध्ये पक्षभेद, फुटी, पक्षाभिमानी वृत्ती, फुटी, तंटा, हेवा, हे सगळं आहे ना. आणि या उलट आत्म्याची फळे काय आहेत? कोण सांगणार? सर्वांना पाठ आहेत. आत्म्याची फळे काय आहेत? प्रीती, आनंद, शांती, चांगुलपणा, विश्वासूपणा, सहनशीलता. येस, अजून सहनशीलता. अजून 2 राहिली ना. आनंद, येस, आनंद, दमन, इंद्रिय दमन, सौम्यता. सौम्यता. ही सर्व जर माझ्या वर्तणुकीतून दिसत आहे तर मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहे. नाहीतर काय करत आहे? मी देहाचीच वासना पूर्ण करत आहे. मी अजूनही दैहिकच आहे. म्हणून पौल म्हणत आहे काही अंशी मी ते खरेही मानतो. आणि दुसरं कारण काय आहे ते पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 19 आणि 20 वचन. 19 आणि 20, 1 करिंथ 11, कारण 19. तुम्हामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमतात तेव्हा प्रभू भोजन करणे शक्य नसते. आमेन. पहिल्याने पौल त्यांना म्हणत आहे की तुमच्यामध्ये फुटी आहेत, पक्षभेद आहे. पण इकडे पौल म्हणत आहे की फुटी असणे योग्यच आहे, असल्याच पाहिजे. फुटी असल्याने काय प्रकट होतं? जेव्हा तुमच्यामध्ये पक्ष आहेत, फूट आहे, वेगवेगळ्या गटाचे लोक आहेत, तेव्हा कोणता तरी एक गट प्रकट होतो. तो गट कोणता आहे? 19व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. तो गट कोणता आहे? परत एकदा 19 वचन वाचा, काय लिहिलंय? कारण तुम्हामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. प्रत्येक मंडळीमध्ये असं लिहिलेलं आहे की पक्षभेद असलेच पाहिजे. कशासाठी? काहीतरी विशिष्ट गट प्रकट होण्यासाठी. तो गट कोणता आहे? तो गट कोणता आहे? पसंतीस उतरलेले. पसंतीस उतरले. कुणाच्या पसंतीस? कॉन्फरन्सच्या, ऑफिशियल बोर्डच्या, कुणाच्या पसंतीस उतरले? देवाच्या पसंतीस उतरले. ख्रिस्ताच्या. आमेन. ख्रिस्ताच्या पसंतीस उतरलेले, देवाच्या पसंतीस उतरलेले.
कोण बरं देवाच्या पसंतीस उतरलेले आहेत? कोण देवाच्या पसंतीस उतरलेले आहेत? येशू ख्रिस्त. येस. आणि चर्चमध्ये जेव्हा पौल म्हणत आहे की तुम्हामध्ये, जसं आता पौल करिंथ येथील मंडळीला लिहित आहे, तुम्हामध्ये तो पक्षभेद असलाच पाहिजे. जर तो पक्षभेद नसेल तर देवाच्या पसंतीस उतरलेले लोक कसे काय ठळकरित्या प्रगट होतील? तर देवाच्या पसंतीस पडलेले मंडळीतले लोक कोणते बरं? देवाच्या आज्ञेत आणि वचनात चालणारे. हालेलुया. ज्यांना ख्रिस्ताची भूक आहे, जे देवाची वचन, जसं आता अगदी पहिल्या वचनापासून पाहत आहोत, पौल काय म्हणत आहे? कसे माझे अनुकरी व्हा, जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे. जसं ख्रिस्ताने पित्याची इच्छा पूर्ण केली, तसं मी जशी ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करत आहे, त्याप्रमाणे मंडळीमध्ये ख्रिस्ताची ऑथॉरिटी, देवाचा अधिकार मान्य करणारे, पूर्ण रीतीने देवाला समर्पित असणारे, देवाच्या आज्ञेप्रमाणे वागणारे. जो देवावर प्रीती करतो तो काय करतो? आज्ञेचे पालन करतो. येस. जो देवावर प्रीती करतो तो देवाच्या आज्ञा पाळतो. आणि माझ्या आज्ञा किंवा माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जगाला काय कळून येईल? तुम्ही कोण प्रकट व्हाल? ख्रिस्त म्हणतो, जर माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही माझ्यामध्ये राहाल. आणि जगाला काय प्रकट होईल? तुम्ही कोण आहात? ख्रिस्ताची ख्रिस्ताचे कोण आहात? बरोबर लेकरे. आहे. ख्रिस्ताची लेकरे. ख्रिस्ताची लेकरे. तो शब्द काय आहे त्या वचनामध्ये? प्रेषित. प्रेषित थोडा जवळचा शब्द. अनुयायी. साक्षी. पुत्र आणि पुत्री आणि पुत्र. कन्या आणि पुत्र. जर माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही माझ्यामध्ये राहाल आणि तुम्ही माझे काय व्हाल? खरोखर तुम्ही माझे शिष्य व्हाल. शिष्य काय करतात? देवाला अनुसरतात. प्रियांनो, लक्षात घेऊया. म्हणून इकडे पौल म्हणत आहे की तुम्हामध्ये जे पटलेले आहेत, जे खरोखर ख्रिस्ताचे शिष्य म्हणून, ख्रिस्ताचे अनुकारी म्हणून पटलेले आहेत, ते प्रकट व्हावे म्हणून पक्षभेद असलेच पाहिजे. पण तरीही जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमच्यामध्ये पक्षभेद आहे. तुम्ही एक मताने, एक चित्ताने देवाचा गौरव करण्यासाठी एकत्र येत नाही. त्यामुळे एक विशेष गोष्ट करणे शक्य होत नाही. ती गोष्ट काय आहे? 22व्या वचनामध्ये दिलेली, 21व्या वचनामध्ये दिले, 20वं वचन परत वाचा. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभू भोजन करणे शक्य नसते. कारण जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. आणि त्याचं कारण काय आहे? पुढच्या वचनामध्ये दिलंय. पुढचं वचन वाचा, 21वं. कारण भोजन करते वेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. हे का एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. आमेन. हालेलुया. आता काय बरं होत आहे करिंथ येथील मंडळीमध्ये? जेव्हा ते एकत्र जमत आहे, मंडळी म्हणून जेव्हा ते एकत्र येत आहे, तेव्हा प्रभुभोजन घेण्याची आज्ञा जेव्हा पौलाने त्यांना केलेली आहे, जी आगाऊच केलेली आहे, पण तरीही प्रभुभोजन शक्य होत नाहीये असं पौल त्यांना आठवण करून देत आहे. आणि का शक्य होत नाहीये? त्याचं दुसरं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करायला एकत्र जमता की भोजन करायला एकत्र जमता? भोजन कशासाठी आहे? आपल्याला रोज भोजन लागतं ना? कशासाठी लागतं? शरीराची भूक भागवण्यासाठी. शरीराची भूक भागवण्यासाठी. हालेलुया. आणि प्रभुभोजन कशासाठी आहे? आत्म्याची भूक भागवण्यासाठी. आत्म्याची भूक. आमेन. आत्म्याची भूक भागवण्यासाठी. पण तुम्ही काय करत आहात? तुम्ही जेव्हा एकत्र जमता तेव्हा प्रत्येक जण आपापल्या घरून आपलं जेवण आणता आणि दुसऱ्यांची वाट न बघता आपलं भोजन, आपली शारीरिक भूक भागवण्याकडे पाहत आहात. हालेलुया. म्हणून काय होत आहे त्या मंडळीमध्ये? भोजन करते वेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो.
भाकर आणि द्राक्षरस प्रभूच्या स्मरणार्थ घ्यायला सांगितलेलं आहे. तुम्ही आपापल्या घरून भाकर आणि द्राक्षरस आणता खरे, पण काय करत आहात? एक दुसऱ्यापूर्वी जेवून एकाचं पोट भरत आहे आणि तो खाऊन पिऊन मस्त होत आहे आणि दुसरा उपाशीच राहत आहे. कारण तुम्ही कुठे पाहत आहात? तुम्ही आपली शारीरिक भूक भागवण्याकडे पाहत आहात. म्हणून पौल काय म्हणत आहे पुढच्या वचनामध्ये? 22वं वचन वाचा. खाणे पिणे करण्यास तुम्हाला आपापली घरे नाहीत की काय? तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजविता. मी तुम्हाला काय म्हणू याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही. आमेन. ह्यासाठी मी तुम्हाला अप्रिशिएट करू का? तुमची वाहवा करू का? मी करत नाही, कारण देवाच्या नियमाच्या, देवाने जो ऑर्डिनन्स, देवाने जी आज्ञा दिलेली आहे त्याच्या विपरीत तुम्ही वागत आहात. कसे बरं विपरीत वागत आहात? तुम्ही आपल्या घरून आपली मिष्टान्ने, आपला द्राक्षारस, उत्तम असा द्राक्षारस आणून तो स्वतःच खाऊन मस्त होत आहात आणि त्याद्वारे काय करत आहात? सर्वात महत्वाची गोष्ट दिलेली आहे. तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजविता काय? मूळ ग्रीक भाषांतरामध्ये जो शब्द आहे ना, की त्यांना खाली पाहता काय? तुमच्या जवळ आहे त्या गोष्टींचा तुम्ही दिखावा करत आहात का? किती विपुलतेने मिळालेला आहे, किती विपुलतेने भाकर आणि द्राक्षरस मिळून आम्ही तो खाऊन पिऊन मस्त होत आहोत. आणि जे बिचारे रिकाम्या पोटी राहत आहेत, जे देवाच्या मंडळीमध्ये आलेले आहेत, त्यांना तुम्ही धिक्कारून त्यांना तुम्ही खाली पाहता काय? म्हणून पौल इकडे म्हणत आहे, या गोष्टीवरून मी तुमची वाहवा करू काय? तसे अजिबात होणार नाही. मी तुमची वाहवा करणार नाही, कारण तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवण्यासाठी, स्वतःला उंच करण्यासाठी, स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी आपल्या घरचं जेवण आणून इतरांसमोर खाऊन पिऊन मस्त होत आहात. आणि पौल आठवण करून देत आहे, हे करण्यासाठी तुम्हाला स्वतःची घरे नाही काय? प्रभू भोजनाचं, देवाच्या मंडळीमध्ये एकत्र भाकर मोडण्याचं उद्दिष्ट हे आहे का प्रियांनो? ह्याची आठवण करून देते पौल. तुम्ही जेव्हा एकत्र जमता तेव्हा ह्यासाठी एकत्र जमता का? ह्यासाठी देवाने प्रभू भोजनाचा विधी लावून दिलाय का? की तुम्ही येऊन फक्त आपलंच पोट भरावं, दुसऱ्यांना खाली पाहावं, त्यांना लाजवू पाहावं? उलट पक्षी मंडळीमध्ये एकमेकांची वृद्धी करण्यासाठी, एक चित्ताने, एकमताने येऊन देवाचं गौरव करण्यासाठी आणि देवाचं शरीर आणि रक्त यामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावलं असताना देखील तुमच्याकडून हे कृत्य होत असताना मी तुमची वाहवा करेन काय? पौलाची आठवण करून घेऊ. कारण करिंथ येथील मंडळीमध्ये समजून घेऊया प्रियांनो, आज तुम्ही आणि मी कृपेच्या काळामध्ये राहत आहोत. आपणामध्ये आपल्याला चर्चेस आहेत आणि तिथे देवाने लावून दिलेला विधी आपण जसाच्या तसा पाळण्याचा प्रयत्न करत आहोत. पण तरीही आपण उणे पडत आहोत प्रिया, लक्षात घेऊ. कसे उणे पडत आहोत ते आपण पुढच्या वचनामध्ये अभ्यास करणार आहोत. कारण नेहमी है ना, महिन्याच्या जे 4 आणि 5 रविवार असतात त्यापैकी सगळ्यात जास्त हजेरी कोणत्या रविवारी असते बरं? तुम्ही आपल्या चर्च मध्ये काय पाहिलंय? कितव्या रविवारी असते? पहिल्या रविवारी. पहिल्या रविवारी काय विशेष असतं? प्रभू भोजन विधी. प्रभू भोजन विधी भोजन असतं पहिल्या. है ना. आपण सुद्धा, आपणातील तुम्ही आणि मी, आपले बंधू भगिनी, आपण सुद्धा चर्चकडे धावत जातो. का बरं धावत जातो? अरे आज पहिला रविवार आहे, आज कसंही करून सैतानाचे किती अडखळणं आले, माझ्या शरीराचा किती अशक्तपणा असला, माझ्यासाठी कितीही कठीण असलं देवाच्या मंदिरापर्यंत जाणं, पण मी जाणारच. का बरं जाणार? का बरं प्रभू भोजन घेणं इतकं गरजेचं आहे? का तुम्ही आणि मी इतकं महत्व देतो त्याला, इतकं प्राधान्य देतो? काय कारण आहे? प्रत्येकाने सांगा, तुमच्यासाठी काय कारण आहे? आमच्या पापांची क्षमा होते.
पापांची क्षमा होणे. येस, अजून प्रत्येकाने वैयक्तिक कारण येशूने आपल्यासाठी शरीरात त्याला प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत आम्ही घोषणा करतो. येस, प्रभूच्या मरणाची घोषणा करण्यासाठी. येस, अजून सर्वांची उत्तर बरोबर आहेत, पण मला ती वेगळं योग्य कारण हवंय. का मी प्रभू भोजन घेण्यासाठी? स्मरणार्थ. प्रभूच्या स्मरण करण्यासाठी. येस, कोथंबिरी अंकल बोलत होते आणि रिबेक्का. आधी कोथंबिरी अंकल तुम्ही सांगा, मग रिबेक्का सिस्टर सांगते. बोला, प्रत्येकाने बोला. येस, कोथंबिरी अंकल. स्मरणार्थ. स्मरणार्थ. येस, हालेलुया. रिबेक्का सिस्टर तुम्ही काय म्हणत होतात? ईश्वरोपचारण करण्यासाठी. ईशोपचार करण्यासाठी. येस, हालेलुया, आमेन. अजून कोणाचं काय वैयक्तिक कारण सांगा. मी का जातो किंवा मी का जाते प्रभू भोजन घेण्यासाठी? माझ्यासाठी ते का महत्वाचं आहे? मला ते केलंच पाहिजे का? आत्मपरीक्षण पण होतं ना ताई, म्हणजे नाही, जनरल कारण नाही. माझं मी शरीरात का घेते प्रभू भोजन? का माझ्यासाठी गरजेचं आहे? मी विश्वास ठेवते की माझ्या पापासाठी प्रभू येशू ख्रिस्त माझ्या विश्वासासाठी. येस, हालेलुया. अजून विद्यावहिनी तुम्ही काही बोलत होतात का? त्याने माझ्यासाठी शरीर मोडलं आणि रक्त वाहिलं, याचे स्मरण राहण्यासाठी मी जाते. स्मरण राहण्यासाठी सलोमी जाते. हालेलुया, थँक्यू. राऊत अंकल तुम्ही काही बोलत होतात? दीदी, महिनाभर प्रभू मध्ये आपण नेहमी सदा सर्वदा पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करण्यासाठी आणि प्रत्येक दिवशी आपण 4 वाजता उठून देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनात हृदयात देण्यासाठी, ताकि दिवसभर आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी तो पूर्णपणे कार्य समक्षशील करतोय. कारण प्रभू भोजन, राऊत अंकल म्हणत आहे, त्यांचं संपूर्ण महिन्याभराचं धार्मिक जीवन, आत्मिक जीवन सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे. येस, अजून कुणाचं काही वेगळं कारण आहे? मी का घेतो किंवा मी प्रभू भोजन का घेतो? आता का घेतो ते कारण सांगत नाही, परंतु 2019 पर्यंत मी जे प्रभुभोजन घेत होतो त्याचं कारण माझ्या ठाई हे होतं की मी जर प्रभुभोजन घेतलं नाही तर तो महिना देवाची कृपा सुरक्षा मिळणार नाही, म्हणजे माझी महिनाभराची गॅरंटी राहणार नाही. तर मला गॅरंटी मिळावी की हा देवाची कृपा माझ्यासाठी आहे, देवाचं संरक्षण आहे, म्हणून 2019 सालापर्यंत मी जे काही प्रभुभोजन घेत होतो ते केवळ आणि केवळ त्याच कारणासाठी घेतो. गॅरंटी म्हणून अनेक जण घेतो आपण, प्रिया. येस, अजून कुणाचं काही वेगळं कारण? आपल्या येस, देवाचा आणि देवाने जो माझ्याशी करार केलेला आहे आणि त्याने माझ्या बदलीचं मरण स्वीकारलं, त्याची आठवण राहावी याच्यासाठी. त्याची आठवण राहावी. देवाने ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जो नवा करार झालेला आहे, त्या कराराची आठवण राहण्यासाठी आपली बहीण नीता म्हणत आहे. येस, अजून कुणाचं काही वेगळं कारण? अजून मला ते कारण नाही मिळालंय म्हणून. आणि प्रत्येकाने सांगा पर्सनल स्वतःच परीक्षण, मी का घेतो किंवा मी प्रभुभोजन का घेते? अजून कुणाला बोलायचं? प्रभू येईपर्यंत त्याच्या स्मरणार्थ. येस, संजू दादा तुम्ही काही बोलू इच्छिता? येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर मरण स्वीकारलं आमच्यासाठी आणि त्यांचं रक्त वाहिलं, त्या रक्ताच्या स्मरणार्थ. त्या रक्ताच्या स्मरणार्थ, प्रभूच्या मरणाच्या स्मरणार्थ. येस, अजून पश्चातापाची संधी मिळाली. पश्चातापाची संधी मिळते. येस, हालेलुया. सुमन आंटी तुम्ही बोललात ना? होय. हालेलुया, देवाच्या नावाला फार महत्वाचं कारण आहे. येस, पश्चातापाची संधी मिळते. आमेन. अजून कुणाला सांगायचंय? अजून कोणी बोलू इच्छित आहे? 1 मिनिट मी थांबते. अजून कुणाला काही कारण द्यायचं? येस, हिरे अंकल. मला एक बोलायचं आहे की ज्या महिन्यामध्ये आपल्याकडून काही जर समजा कारणावस्त आपल्याला प्रभुभोजन घेण्यास जर संधी नाही मिळाली किंवा जाऊ शकलो नाही, तर महिनाभर असं वाटतं की काहीतरी माझ्यामधलं हरवलेलं आहे.
आणि एकदम खालीपणा वाढतो. तो एक अनुभव येतो आपल्याला. ना प्रभू भोजन नाही घेतलं तर काहीतरी अपूर्णता वाटते, पूर्ण नाही वाटत, जसं आपले राऊत अंकल सांगत आहेत. हालेलुया, ते कारण आहे. येस, हालेलुया. अजून कोणी बोलू इच्छित आहे? पापांची क्षमा. हे करा म्हणून सांगितलं. येस, कोण बोललं मला कळलं नाही. दीपक अण्णा बोलले का? होय होय. काय बोलला दीपक अण्णा तुम्ही? माझ्या स्मरणार्थ हे करा म्हणून सांगितलं. येस, माझ्या स्मरणार्थ हे करा, हे माझ्या प्रभूने सांगितलंय म्हणून मी घेणार. कसंही करून मी प्रभू भोजन घेणार. येस, हालेलुया, थँक्यू. अजून कोणी बोलू इच्छित आहे? पापांची क्षमा मागण्यासाठी. येस, थँक्यू सियोन. पापांची क्षमा होण्यासाठी. अजून कुणाला काही वेगळं कारण द्यायचंय? मी सांगू का आता माझं का? हा, जय जय श्री श्री. आंटी काय? हा, जर आपलं कोणाचं भांडण झालं असेल आणि त्यांनी त्याचं मला आवाज नाही आला, सॉरी. काय म्हणाला जयश्री आंटी? आपलं जर भांडण झालं असेल, मित्र असो किंवा मैत्रीण, तर ते दोघांनी एकमेकांची क्षमा केली असेल तरच प्रभोजन घ्यावं. येस, योग्य प्रकारे घेण्यासाठी आधी मी माझं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करेन. येस, थँक्यू. अजून? येस संदेश, तू काही बोलू इच्छित? हालेलुया, ख्रिस्त नावाला गौरव. जेव्हापासून मी देवाबरोबर बुडण्याचा करार केला, बाप्तिस्मा केला, तेव्हापासून मी जे प्रभू भोजन घेत आहे ते योहान कृष्ण शुभवर्तमान 6 अध्यायाप्रमाणे की प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे माझ्यासाठी वधस्तंभावर मोडलं गेलं, ते जे त्याच्यामध्ये जीवन आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रभू ख्रिस्ताचं रक्त जे माझ्या पापाकरता सांडलं गेलं, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे की जर मी ते देह खात नाही आणि जर ते रक्त प्राशन करत नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन नाही. आणि ह्या ख्रिस्ताच्या आज्ञेला अनुसरून मी प्रभू भोजन घेतो. हे माझं काम. हालेलुया. मेने ना शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे, प्रभूने पेत्राला काय म्हटलं? जर माझा देह खात नाही, जो माझं रक्त पीत नाही, त्याला माझ्या बरोबर भागीदारी नाही, तो त्याला सार्वकालिक जीवन नाही. है ना, योहान कृष्ण शुभवर्तमान मध्ये आपण ते वचन वाचलेलं आहे. म्हणून देवाची आज्ञा, सर्वांची कारणं बरोबर आहेत प्रियांनो, पण सर्वांच्या मुळाशी काय कारण आहे माहितीये? जे आजपासून तुमचं आणि माझं असलं पाहिजे, माय लाईफ डिपेंड्स अपॉन इट. हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. पुढे जेव्हा ते वचन येणार आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडलं जात आहे, हे खा. आणि तो खा हा जो ग्रीक भाषांतरामध्ये शब्द आहे ना, तो त्याचं भाषांतर इंग्लिश, मराठी, हिंदी कुठल्याही भाषांतरामध्ये तो शब्द नाहीये प्रियांनो, पण तो शब्द असा आहे, खा, जणू काही तुमचं जीवन ह्याच्यावर डिपेंडेंट आहे. हे जर खाल्लं नाही तर तुम्ही मरून जा. हालेलुया. मी प्रभू भोजन यासाठी घेते, सगळी कारणं बरोबर आहेत, कारण माझ्या प्रभूने ती आज्ञा केलेली आहे. माझ्या प्रभूच्या स्मरणार्थ मी करत आहे. माझ्या प्रभूचं शरीर मोडलं गेलेलं आहे, माझ्या प्रभूचं रक्त वधस्तंभावर वाहिलं गेलेलं आहे आणि त्याद्वारे माझ्या पापाची खंडणी भरलेली आहे. यावर मी पूर्ण विश्वास ठेवतो. माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी, माझ्या पूर्ण समर्पणासाठी, माझ्या पश्चातापासाठी, या सर्वांसाठी मी देवाने लावून दिलेल्या विधीमध्ये सहभागी होतो. मी धावत जातो, सर्व बंधनं मोडून मी देवाच्या भवनामध्ये जातो, देवाच्या मंडळीमध्ये जाऊन देवाचं शरीर आणि देवाचं रक्त यामध्ये सहभागी होतो. कारण जर तुम्हाला आणि मला इथून पुढे कुणी कारण विचारलं तर कारण हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न. माय लाईफ डिपेंड्स अपॉन इट. लक्षात ठेवूया. म्हणून पौल इथे म्हणत आहे की जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभू भोजन घेणं शक्य नाही. कारण पहिलं कारण आहे की तुम्ही तुमच्यामध्ये पक्षभेद आहे, तुम्ही एकचित्ताने, एकमताने प्रभूच्या शरीरात आणि प्रभूच्या रक्तात सहभागी होण्यासाठी जमत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी आपलं जेवण आणि आपला द्राक्षरस घेऊन तो पिण्यासाठी, दुसऱ्यांना लाजविण्यासाठी एकत्र येत आहात. म्हणून तुम्हाला प्रभू भोजन घेणं शक्य नाही आणि याबद्दल मी तुमची वाहवा करणार नाही. आणि मग पुढच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? सगळ्यात अधिक आपण ऐकलेला शास्त्र भाग आहे ना. आपण 23वा वचन वाचूया, काय लिहित आहे पौल?
कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली. पुढचं वाचू ताई? वाचा 24. आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आमेन. पौल काय म्हणत आहे? सुरुवात कुठून झालेली आहे? का आपण प्रभुभोजन घेत आहोत? कुठल्या रात्री त्याची सुरुवात झालेली आहे? पौल आठवण करून देत आहे, ज्या रात्री जे मला प्रभूपासून मिळालंय मी जसं तसं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याची मी तुम्हाला आता पुन्हा नव्याने आठवण करून देत आहे. जी आठवण आपल्याला दर पहिल्या रविवारी केली जाते. काय ती आठवण आहे? ज्या रात्री तुमच्या माझ्या प्रभूला धरून देण्यात आले. कुणासाठी धरून देण्यात आलं? आम्हासाठी. आम्हासाठी, माझ्यासाठी पर्सनली. जेव्हा पाळक साहेब तुमच्यासाठी हा शास्त्र भाग वाचत असतील तेव्हा मनामध्ये बोला की माझ्यासाठी ज्या रात्री माझ्या प्रभूला माझ्यासाठी धरून देण्यात आले त्या दिवशी माझ्या प्रभूने काय केलं? देवाचे आभार मानले, हिशोबकार स्मरण केलं. ज्या देवाने त्याला यासाठी पाठवलेलं होतं पहिल्याने त्याचे आभार मानले, त्याचं उपकार स्मरण केलं आणि काय केलं मग नंतर? भाकर मोडली है ना. आणि भाकर मोडून काय म्हणत आहे प्रभू? तुम्हासाठी जे माझे शरीर आहे ते माझ्या स्मरणार्थ हे करा. हालेलुया. कुणासाठी शरीर आहे? कुणासाठी तो शब्द देही झाला? कुणासाठी? माझ्यासाठी. आमेन. माझ्यासाठी जो देवा बरोबर होता, जो युगाच्या आरंभापासून होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, तो शब्द देही झाला. एक जगिक गोष्ट आहे, आताच थोड्या दिवसापूर्वी पाहिली पण ती फार मला टच झाली म्हणून मी शेअर करते. प्रभू येशू ख्रिस्तावर एक सिरीज चालू आहे आणि त्या सिरीजचा एक सीन मी पाहिला. त्या सीन मध्ये देवाचा एक मित्र असा तो सीन होता की प्रभू येशू ख्रिस्ताचा एक मित्र प्रभूला म्हणतो, प्रभू जेव्हा त्याला सांगत असतो की प्रभूच्या दुःख सहनाचे वधस्तंभावर जाण्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि प्रभू त्याला सांगतो की हे होणं अगत्याचं आहे. तो प्रभूचा मित्र प्रभूला असा म्हणतो की प्रभू मी हे तुला होताना कसं पाहू? प्रभू त्याला आठवण करून देतो यशयाच्या ग्रंथामध्ये ते लिहिलेलं आहे. यशया 53 मसीहाविषयीचे जो अध्याय आहे तिथे लिहिलेला आहे. तो क्लेशलेला, व्यापिलेला, धिक्कारलेला, देवाने ठेचलेला असा. तेव्हा तो प्रभूचा मित्र काय म्हणतो ना, प्रभूजी आतापर्यंत आमच्यासाठी ते स्क्रॉलवर लिहिलेले शब्द होते. आतापर्यंत आम्ही दरवेळी सभास्थानामध्ये, तो यहुदी मित्र प्रभूला म्हणतो, दरवेळी सभास्थानामध्ये ऐकणारे आमच्यासाठी ते शब्द होते. पण आता जेव्हा तो शब्द देही झालेला आहे तेव्हा प्रभू मी हे पाहू शकत नाही. तेव्हा प्रभू मी तुला वधस्तंभावर जाताना कसा पाहू? पण प्रभूने काय सांगितलं? माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे जितक्यांदा भेटता, जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता, जितक्यांदा तुम्ही ही भाकर मोडता, तेव्हा कशाची आठवण करा? कुणाच्या स्मरणार्थ करा? प्रभूच्याच त्याच्या मरणाची गोष्ट. प्रभूच्या स्मरणार्थ आठवा. तुम्ही प्रभूचं स्मरण करा की त्या रात्री प्रभूला काय वाटलं, त्या रात्री प्रभूने हे का केलं, त्या रात्री प्रभूने तुमच्या माझ्यासाठी काय पूर्ण केलेलं आहे, कोणता प्याला पिलेला आहे ना. द्राक्षारस नाही, तुम्ही तो प्याला आठवा. कारण जितक्यांदा तुम्ही हा प्यालातून पिता किंवा प्रभूच्या शरीरातून खाता तेव्हा काय करा? प्रभूच्या स्मरणार्थ हे करा. म्हणून वचनामध्ये पौल त्यांना आठवण करून देत आहे, प्रभूने काय म्हटलं? तुम्हासाठी आहे, हे माझे शरीर आहे है ना. कित्येक वेळा आपण प्रभूचं रक्त आठवतो कारण तो आमचा वलांडनाचा पशु आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी मिळालेली आहे. प्रभूचं रक्त आठवतो पण कित्येक वेळा आपण त्याचं शरीर विसरतो. प्रिया, ते शरीर कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी घडलं गेलं आणि तुमच्या माझ्यासाठी काय केलं गेलं? मोडलं गेलं, उठवलं गेलं, पुन्हा उठवलं गेलं, ठेचलं गेलं. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणत आहे, ज्या रात्री प्रभूला धरून देण्यात आले त्या रात्री प्रभूने उपकार स्मरण करून, ईशोपकार स्मरण करून भाकर मोडली आणि म्हटले, ही भाकर
म्हणजे काय आहे? प्रभूचे शरीर आहे. हे तुमच्या आत्मिक पोषणासाठी आहे. प्रभू काय म्हणतो? 40 वर्ष रानामध्ये इस्रायलाने कोणती भाकर खाल्ली? मानना. देवदूतांचा मानना. मान्ना. कुणाची भाकर? देवदूतांची. देवदूतांची, स्वर्गातून येणारी भाकर खाल्ली. आणि ती कशाची पूर्वछाया होती? मान्ना कशाची पूर्वछाया आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराची. प्रभू काय म्हणतो? मी जीवनाची काय आहे? भाकर आहे. मी जीवनाची भाकर आहे. म्हणून तुम्ही आणि मी ती भाकर मोडतो, ती भाकर खातो, कारण तुमच्यासाठी प्रभूचा देह मोडला गेला होता. प्रभू म्हणत आहे माझ्या स्मरणार्थ हे करा. ही भाकर म्हणजे काय आहे? प्रभूचे शरीर आहे. तुम्ही जेव्हा त्याच्या शरीरातून खाता किंवा त्याच्या रक्तातून पिता, तेव्हा तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? तेव्हा तुम्ही कशाचे भागीदार आहात? प्रभूच्या मरण. सार्वकालिक जीवनाचे. हालेलुया. म्हणून पौल याची आठवण करून देत आहे की प्रभूने म्हटले तुम्हासाठी जे माझे शरीर आहे, शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि 25व वचन वाचा, काय लिहिलंय? मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. आमेन. प्रभूच्या स्मरणार्थ 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपण करतो. एक म्हणजे भाकर घेणे आणि तो प्यालातून पिणे. तो प्याला म्हणजे काय आहे? प्रभूने म्हटलंय भोजन झाल्यानंतर त्याने तो प्याला घेतला आणि काय म्हटले? हा माझ्या रक्तात झालेला नवा करार आहे, म्हणून माझ्या स्मरणार्थ हे करा. आता सर्वांसाठी गृहपाठ आहे. आता आपण इथे थांबणार आहोत, पण त्याआधी सर्वांसाठी गृहपाठ आहे की सर्वांनी ही वचने शोधून काढा की प्रभूच्या रक्तात झालेला नवा करार काय आहे. आपण उद्या त्याचा अभ्यास करणार आहोत. हालेलुया. आज आपण इथे थांबूया. इथून पुढची वेळ आपले संचालक सलोमी यांच्या. थँक्यू ताई. सुंदर असं वचन, सुंदर असं प्रभू वचनाचे नियम आहेत ते आम्हाला सांगितलेत. म्हणजे देवबापाचे आभार मानते. आता ही वेळ आहे प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत आपण सर्वांनी म्हणूया. हे आमच्या तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसं पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसंच तू आमच्या अपराधांची, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटा बसू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. या रात्री ईश्वरा तू माझा सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपा. आमेन. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Good night. Thank you. Good night. Praise the Lord. Good night. Praise the Lord. James. Hallelujah. Praise the Lord. Good night.